एक बार फिर आम जनता का भरोसा टूटा और इस बार निशाने पर है एक सहकारी क्रेडिट संस्था। अकोला के पुराने शहर इलाके में स्थित श्री गजानन अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी इस समय गहरे संकट में है। 2500 जमाकर्ताओं की मेहनत की कमाई इसमें फंसी हुई है। जिन लोगों ने दिन रात मेहनत करके एक एक रुपया जोड़ा, जिन माताओं ने बच्चों के भविष्य के लिए पैसे बचाए, जिन बुजुर्गों ने अपने रिटायरमेंट के बाद का सहारा समझकर इस संस्था में पैसे जमा किए, आज वो सभी मायूस और परेशान हैं। अकोला स्थित श्री गजानन नगरी सहकारी ऋण संस्था ने अप्रैल महीने से भुगतान पूरी तरह रोक दिया है। न निकासी हो रही है, न कोई जवाब मिल रहा है। ग्राहक हर रोज सुबह 11 बजे से संस्था के बाहर घंटों लाइन में खड़े रहते हैं, लेकिन हाथ लगती है तो सिर्फ और सिर्फ निराशा। प्रशासन इस बात से इनकार कर रहा है कि संस्था वित्तीय संकट में है। उनका कहना है कि यह समस्या केवल कार्यशील पूंजी की अस्थायी कमी से उत्पन्न हुई। लेकिन सवाल यह है कि अगर संस्था आर्थिक रूप से सक्षम है तो फिर ग्राहकों को उनका पैसा क्यों नहीं मिल रहा है। सिर्फ अकोला ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में कई सहकारी संस्थाएं संकट में है। 25 करोड़ रुपए से ज्यादा राशि आम ग्राहकों की फंस चुकी है। यह सिर्फ वित्तीय गड़बड़ी नहीं बल्कि एक बड़ा धोखा है, एक ऐसा धोखा जिसने आम आदमी के भरोसे का गला घोट दिया। अब ग्राहक सड़कों पर है और प्रशासन से तुरंत हस्तक्षेप की मांग कर रहे हैं। क्या सरकार अब भी चुप रहेगी या फिर इन मासूम निवेशकों को उनका हक दिलाने के लिए कोई ठोस कदम उठाया जाएगा? नागपूर समय के लिए संवाददाता शाहिद इक्बाल की रिपोर्ट। आहे की आज आपण जर अडचणीत आहोत, आम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं, त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोच आहोत। आपण त्यांना हे सांगितलं की तुमची हेळजड नाही, जी 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही झिरो करून देऊ, तुम्हाला पैसे आपण आणतोच आहेत, जसे आले तसे मोकळे तुम्हाला करून देऊ। हे सगळं आपण इथे बसूनच सांगतोय। डिपॉझिट कुठे गेलं लोकांनी? डिपॉझिट कर्जात वाटलेले असतात ना, लिक्विडिटी असते 20% 30%। आता ती जी आहे ती संपल्यामुळे ही अडचण आपल्यासमोर उभी झाली आहे। आता ती अडचण जी आहे 2 करोडची 3 करोडची जे काही असेल, ज्या लोकांना पैसे देण्याचे आहेत बाहेरच्या लोकांचे, ती देण्यासाठी जे प्रयोजन आहे ते एकदम होत नाही। आता आपल्याला जशी जशी अमाऊंट येऊन आली त्या प्रयोजनातून तसे वाटप आपण लोकांना देतोय। 20-20 हजार रुपये आपण मागच्या ह्याच्यात आपण 23 लाख वाटले, आज आपण 12 लाख देतोय। जशी आली तशी आपण रकमा लोकांना मोकळ्या करतोय। परंतु सर्व जर एकखट्ट्या मागतील तर कुठलीच बँक, कुठलीच संस्था एकखट्ट्या रक्कम कोणत्या कस्टमरला देऊ शकत नाही। त्याच्यामुळे एकखट्ट्याची जी मागणी आहे ती लोकांना आपण हळूहळू देऊ शकू, आणि त्याच्यासाठी मी इथे बसलेला आहे। आम्ही त्याच्यावर काम सुरू आहे। संस्था बंद झालेली नाही आहे। तुमच्या पैशाचं आमचं नियोजन सुरू आहे। जशी रकमा आल्या तशा तुम्हाला देण्यात येतील याचं सुद्धा आम्ही आश्वासन देऊन आलो आणि देतो सुद्धा आहे। मार्च महिन्यापासून प्रॉब्लेम सुरू आहे। मार्च महिने एप्रिलमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सुरू झाला। आता आपण त्याच्यावर जे काम करून आलो, आतापर्यंत आपण 2-2.5 करोड रुपये लोकांना दिले। अजूनही आपलं जे काही आहे 2-2.5 करोड 3 करोडचं आपलं प्रोव्हिजन जे आहे ते सुरूच आहे। जशी आणि या महिन्याच्या एंडपर्यंत त्यातलं बरंचसं काम हे होईल। पुढच्या महिन्याच्यापर्यंत या लोकांना, जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आपण झिरो करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आता त्याच्यावरती जे काही सराउंडिंगमध्ये आपल्याला काम करावं लागते, लोकांना धीरही धरावं लागेल। आम्ही त्यांना त्रास होऊन आला याच्याबद्दल त्यांना माफी मागतो, परंतु 25 वर्षाच्या संस्थेला जर कोणाच्या या गोष्टीमुळे गालबोट लागत असेल किंवा ती जर असेल तर हजारो लोकांचं भविष्य त्याच्यावरती निर्भर आहे। लोकांनाही विनंती आहे की त्यांनी धीर धरावा। त्यांचे पैसे कुठेही गेलेले नाही आहेत, त्यांचा पायी पैसा इथे बसून चुकवला जाईल याचं सुद्धा हे सांगतो। फक्त धीर धरून आपला पैसा शांततेने घेऊन जावा। जर त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना काही त्रास होईल, आपल्या कर्तृत्वामुळे किंवा आपल्या काही करण्यामुळे जर लोकांना त्रास होतील तर त्यांचे सुद्धा भविष्य खराब होण्याचे त्याच्यामध्ये चान्सेस आहेत। त्याच्यामुळे कळकळीची सर्वांना विनंती आहे, गोंधळ गडबड न करता तुमचे जे काही पैसे असतील ते शांततेने मार्गाने इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करा। 20 लाख काही एफ डी आहेत, काही आयला आहेत। घरी काय अडचणी सुरू आहेत? आता घरी आता काही नाही, पेन्शन भेटते त्याच्यावर जगून राहिलो। आता काय याचे पैसे भेटत दर महिन्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित चालू होतं। आता काय सर्व बरोबर आहे। जे एकूण 60-65 लाख होते, बाकीचे पैसे मी फ्लॅट घेतला पुण्याला, त्याच्यावेळी जसे जसे मला लागले तसे त्यांनी दिले डिसेंबरपर्यंत। त्याच्यानंतर मला पैसे द्यायला अडचणी, म्हणजे आज देतो, उद्या देतो, परवा देतो, असं करत लांबून। त्याच्यानंतर MIS मध्ये माझे 19 लाख रुपये आहे, तर त्याचं व्याज होते 16,500 दर महिन्याला। मी EPS 95 वाला पेन्शनर आहो, म्हणजे मला 3100 रुपये पेन्शन मिळते दर महिन्याला। आता मला माझा उदरनिर्वाह करण्यासाठी घरात
मी इथे MIS पैसे टाकले. आता MISचे पैसे तरी यांनी रेग्युलर देत नाही, म्हणून माझे ते पैसे परत द्या, मी दुसरीकडे गुंतवीन, म्हणजे माझा उदरनिर्वाह होईल दर महिन्याचा, असं माझं म्हणणं आहे. पण त्याच्यावर चाटा पहिल्या महिन्यात 11 दिवस लावले, 11 वेळा येऊन विनंती केली, 11 तारखेला पैसे मिळाले. झालं. दुसऱ्या महिन्यात 9 तारखेला पैसे मिळाले, ते 9 वेळा इथे म्हणलं, 9व्या दिवशी त्यांच्या घरी गेलो, घरी मला 15,000 रुपये दिले. ऑफिस इथं आहे, घरी पैसे, अशा गोष्टी आहेत. आणि जे लोक इथे येऊन कालावर धरतात, माय बहिणीच्या शिव्या देतात, कणपटीत देतात, त्यांना हे घरी नेऊन पैसे देतात, असे कितीतरी उदाहरणं झालेले आहेत आणि हे सत्य आहे.